भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम. त्यामुळेच शुभमंगल सावधानचे मंगलसूर, अक्षदा व फुलांची उधळण, ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण आणि मोरया मोरयाच्या जयघोषात चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी 10:57 श्री वल्लभेश मंगलम हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला. सोहळा अनुभवण्याकरता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले. श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेवून सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रपठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविध रंगी फुलांची आकर्षक आरास करून लग्न मंडपाचे स्वरूप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते वऱ्हाडी मंडळींच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. भगवान श्री गणेशाच्या शक्तीचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपात्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोहम बहुश्याम अशा स्वरूपात वर्णन केले. ब्रह्मनस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूर्तीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोर्याची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गाणपत्य संप्रदायातील परंपरेनुसार हा बाप्पांचा विवाह सोहळा वल्लभेश मंगलम हा अतिशय पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी नुकताच संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, मुद्गल पुराणानुसार चैत्र प्रतिपदा हा जो दिवस आहे हा सृष्टी निर्मितीचा दिवस म्हणून गणला गेलेला आहे. आणि त्या दिवशी परब्रह्म परमात्मा भगवान गणेशांना असं स्फुरलं, मी अनेक रूपात नटो, एको अहम बहुश्यामी, आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शक्तीने योगमाया निर्माण केली. त्याला देवी वल्लभा असं संबोधलं गेलं. आणि ही घटना आज घडली आणि या दोघांच्या संयोगातनं एक महाअंड निर्माण झालं. त्यातनं गुणेश बाहेर आले आणि संपूर्ण गुणमयी सृष्टी निर्माण झाली. त्याच्यातनं पंचेश्वर निर्माण झाले. आणि हा सगळा प्रवास करत करत आजच्या आपल्या माणसापर्यंत येऊन ठेपलेला आहे. तर ह्या आजच्या या दिवसाचं, या द्वितीयेचं जे महत्व आहे, हे गणपती बाप्पांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा आपण या ठिकाणी साजरा करत असतो. गणेश भक्तांना या मागचं गणेश तत्व समजावं, गणेशाची भक्ती त्यांची वृद्धिंगत व्हावी, याकरता या विवाह सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी बाप्पांच्या मंदिरात आपण केलेलं असतं. आपल्या माध्यमातून सर्वांना या वल्लभेश मंगलम विवाह सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय गणेश. सर्जनशील न्यूज